उद्या मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा कडूंचा इशारा। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मनोज जरांगेही मैदानात। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे नागपूरला रवाना। शेतकऱ्यांवर रात्री लाठीचार्ज करण्याचं सरकारचं प्लॅनिंग होतं। बडे मुद्द्यामध्ये बच्चू कडूंचा मोठा आरोप। न्यायालयाच्या आडून सरकार खेळी करत असल्याचा रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप। महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रातील अक्षर का जुळत नाही? मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या बहिणीचं स्टेटस कोणी लाईक केलं? सुषमा अंधारेंचे पोलिसांना थेट सवाल। राज्य महिला आयोगावरती योग्य व्यक्ती नाही। तटकरेंनी चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा। सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले? अंधारेंचा हल्लाबोल। फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला। लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढून प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती। पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त। बदनेच्या नातेवाईकांनी फलटण पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती। प्रकरणाच्या तपासाला येणार गती। सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 10 सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला। एकनाथ खडसेंच्या दाव्यामुळे एकच खळबळ। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। राज्यभरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ। लातूरात सोयाबीनचे ढीग गेले वाहून। कोकणात भात सडला तर जळगावात केळी भुईसपाट। मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन। शिवरायांनी अरबी समुद्रात भारतीयांचं अस्तित्व दाखवलं। शिवरायांकडे दूरदृष्टी होती म्हणत मोदींकडून कौतुक। बिहारमध्ये 2/3 बहुमताने एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास। बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट। नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत। नमस्कार, मी अमित गद्रे। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। उद्या मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाची बच्चू कडूंनी चर्चा केली। कर्जमाफी कधी करणार असा सवाल विचारत त्यांनी यावेळेला मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा करू अशी माहिती शिष्टमंडळाने दिली। बच्चू कडूंनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं। एकदाही जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला नाही। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। तर पोलिसांनी बळाचा वापर केल्यास आम्ही ताकद दाखवून देऊ असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरला रवाना झाले। शेतकऱ्यांसाठी आता मनोज जरांगे पाटील ही मैदानात उतरले आहेत। नाशिकमधून आलेल्या शेतकऱ्यांनी हिंगणा मार्गावरती ठिय्या मांडलाय। त्यामुळे हिंगण्यावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली। चौखेडा परिसरातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। लातूरमधील रेणापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे रेणा नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन नदीपात्रात वाहून गेलंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय।
एक महत्त्वाची बातमी बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए 2/3 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करेल असा दावा केलेला आहे. तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. एनडीएमध्ये कोणताही गोंधळ नसून उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा निवडणुकीनंतर केली जाणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. न्यूज 18 इंडियाच्या सबसे बडा दंगल कार्यक्रमात अमित शहांनी माहिती दिली आहे. 2/3 बहुमत से ज्यादा सीटें जीतकर बिहार में सरकार बनाएंगे। मैं जब 2/3 बहुमत कह रहा हूं तब हम एनडीए की बात कर रहे हैं। एनडीए का गठबंधन 2/3 बहुमत से ज्यादा सीटें जीतकर मोदी जी और नीतीश जी के नेतृत्व में यहां सरकार बनाएगा। जी की बहुत मन की इच्छा है कि इनके बेटे एक बार मुख्यमंत्री बन जाएं और सोनिया जी की भी मन की इच्छा है कि उनका बेटा पीएम बन जाए। मैं आज दोनों को कहना चाहता हूं, बिहार में और दिल्ली में कहीं जगह खाली नहीं है। यहां नीतीश बाबू बैठे हैं, वहां मोदी जी बैठे हैं। आपके बेटों के लिए कहीं जगह खाली नहीं है और हम नीतीश कुमार जी के नेतृत्व में ही चुनाव लड़ रहे हैं। कोई कंफ्यूजन एनडीए गठबंधन में नहीं। अगर मोदी जी छठ के त्योहार का सम्मान करते हैं और उनको वो नौटंकी दिखता है तो राहुल जी मोदी जी का अपमान नहीं कर रहे हैं। राहुल जी ने छठ मैया के सारे भक्तों का अपमान किया है, बिहार और पूरे पूर्वांचलियों का अपमान किया है। और मैं मानता हूं इस चुनाव में बिहार चुनाव में उनको इसका बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला होता. दरम्यान मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर मोबाईलमधले कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आले नाहीत, त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला. लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढत प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान ती हत्या नाही तर आत्महत्या असल्याचं म्हणत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया हॉटेल मालकाने न्यूज 18 लोकमतला दिली आहे. महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रातील अक्षर का जुळत नाही?